हॅलो. हॅलो ताई. हा, बोला ना ताई. बोला ताई, हॅलो. अनुभव शेअर करायचा आहे. हो. हा, कुठून बोलता सांगायचंय ताई? नाही सांगायचंय. बरं बरं बरं. काय तब्येत बरी नाही की काय ताई? बरी आहे ताई. माझा मुलगा वारलेला आहे ना, तुम्हाला सांगितलं होतं माझा अनुभव. हो 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 हो, बरं. तळ्यात पडून वारलेला. हा 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 हा, सांगितलं होतं. पण बरेच दिवस झाले ना, मला वाटतं त्या गोष्टीला. हा ताई, आता 2 वर्ष होऊन गेले. हो हो हो, ते तळ्यातलंच ना? हो हो. हा, आलं लक्षात माझ्या ते. पण तब्येत बरी आहे थोडस का आता तुमची? थोडस ताई, हे बघा, जे स्वामींना योग्य वाटलं ते केलं. काहीतरी त्याच्यावर अजून कुठलं संकट येण्यापेक्षा हा, हो. असं एवढं मनाला थोडस हे करायचं ताई. सारखं कर तेच धरून बसाल तर कसं होईल? बाकीच्या तुमच्या मुलांचं कसं कराल? आहे ना, बाकीचा मुलगा आहे, बाकी सगळं आहे ना तुमचं. आहे. त्यांच्याला पण प्रेम दिलं पाहिजे. सगळं करतात ते, पण जास्त करमत नाही ना. मग असं वाटत काय करावं, हे करावं का ते एवढं करावं नाही, असं. एवढं नाही ताई हे करू. थोडस स्वतःला आता सांभाळा तुम्ही. स्वामी आहेत, स्वामी चांगलंच करणार. ताई, ते घराचं काम बरेच दिवसाचं मी तुम्हाला माग अनुभव शेअर केला, तेव्हापासून फरशी बसत चाललं होतं. हो 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 हो. आणि ते अजून काय कम्प्लीटच नाही. म्हणजे पैसा आहे सगळे, पण ते पूर्ण होतच नाही. काही अडी अडचण आहे काही. हे बघा, करतील स्वामी, ते पण पूर्ण करतील. ती योग्य वेळ आल्याशिवाय ते करत नाही पैसे. हो का? आलं ना लक्षात? आणि रात्री मी ते माग आमची गाईचं वासरू हा. कुत्र्यानं नाळ वाढला, तर ते काय काय वारलं. काय? कुत्र्यानं त्याचा नाळ वाढला, असं बेंबी. आई गो. हा हा. वासरांना कुत्रे ना, असं गावाकडे खेडेगावात. अशी करतात हा? हा. बापरे. ते वासरू मरून गेलं. त्या गाईनं दूध देईना. तर मी अरे काय अरे. केलं, तिला अशी डोक्यावर हात ठेवला आणि तारक मंत्र सुरू केला. करत आले 11 वेळेस तारक मंत्र घेतला, त्याच्या अंगावर पाणी शिंपलं. तर ती 9 महिने दूध दिलं. तुम्ही भगत ताईचा अनुभव ऐकला होता मी. हा 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 हा. तेव्हापासून मला शेअर करायचा होता. पण हा. आता ती गाय आटली. पण आता अनुभव शेअर करणंच नाही झालं. मग केलं पाहिजे होतं, कधीच करायला पाहिजे होतं. हो का? काही हरकत नाही, पण हा. आता काय आहे ना, पण स्वतःला थोडस सावरात आहे. हो हा. ते. म्हणजे मला असं होतं, बेचैन झाल्यासारखं होतं. असं नाही करायचं ताई, असं नाही करायचं. स्वामींची भरपूर जेवढी होईल ना, तेवढी सेवा करा. स्वामींजवळ नुसत्या बसून राहिल्या ना तरी चालेल. आलं का? त्यांच्याशी बोलत बसायचं स्वामींशी. हो. आहेत तब्येत स्वामी. बरी आहे तुमची? हा, आता बरी आहे ताई. मध्ये खूप बिघडली होती. हा का? हा, ते आता मध्ये थोडस वातावरण पण खराब होतं. हा. त्यामुळे मग थोडं हे हा. होऊनच जातं ना वातावरणामुळे. तुमचे बाबा पण आहे ना तिथं सांभाळायला? बाबा कधीतरी येतात ताई, नेहमी नाही. हा का? बरेच दिवस आम्ही हा, तर. ते महिन्यातनं 2 महिन्यातनं त्यांना हा. अगदीच करमत नसेल आता तिकडे. हा. आता मुंबईतनं ताई दुसरं काही करमायला साधन नाही. पण त्यांचं एक भाग्य आहे, त्यांना मुली आहेत 2. किती आता चांगलं वाटतं पण वडील आल्यावर जवळ. बापरे बापरे, ते काय विचारू नको. माझ्यासाठी तो स्वर्ग अवतरतो. ज्यांना नाही त्यांना कसं वाटतंय असं. खरंय. होतंय ना आम्हाला, म्हणजे आमचे बरोबर. गेलेले आहेत ना. अहो, माझ्या आईला तर 30 वर्ष झाले ताई. हो का? अगदी 50 पण वय नव्हतं तिचं. हो. तेव्हापासून आज 30 वर्ष माझे वडील एकटे कसे काढत असतील सांग. मग तेच आई कोणाजवळ बाबा. मोकळे होते. हा. मग तुम्ही सर असे देवासारखे आता आई म्हणून मग काय. हो, मग एक बहीण ती जवळच असते ना ठाण्यात, मग ती हो. सारखी जाय करते. हा. मला काय जमत नाही एवढं लांबून जाणं वगैरे. हा. मग ते माझ्याकडे त्यांना आवडतं पण यायला. हम्म. मग ते येऊन थांबतात इथे. पण आता त्यांचं जरा जेवण नीट जात नाही, काही नाही. मग थोडस त्यांची चिडचिड होऊन जाते. हा ना. मग सारखं नाचवतात, हे कर ते कर. पण ते कोणाच्या भाग्यात आहे सांगा. कोणाचेच नाही ना तसं एवढं. इतके हा? दिवस पाहायला भेटत नाहीत ना आई वडील. नाही ना, आता 90 वर्षाचे आहेत. हो. मी तो तुमचे थांबून कायम दिवसभर अनुभव ऐकत असते. हो का? एक झाला की एक, एक नाही करमलं तेच ऐकायचं आपलं रात्री पण हा. झोपोस तर.
मग किती छान छान अनुभव आहेत आणि मग सगळ्यांचं हम्म. बघावं तेव्हा म्हणायचं आपण किती सुखी आहेत. दोन काय वेळचं ते खाऊन पिऊन का असेना, हो. नाही का? आज आणि सुख आता शोधण्यावर माझे येत आहे. हो डोळ्यात थोड्या जखमा झाल्यात ना. कशामुळे हो ताई? रडून रडून? काय आता तेच काही असं काहीतरी प्रॉब्लेम. असं नाही करायचं ताई. एवढं तर काय स्वतःचं एवढा मौल्यवान जीव आहे तो असा घालवायचा का? बाकीच्यांना पण तुमची गरज आहे की नाही? हा एकाच्याच मागे जाता का तुम्ही? हा तसं आहे पण म्हणा असं नाही काहीतरी करायचं ताई. बाकीच्यांना पण तुम्ही हवेत आहे आणि आपला दुःखी चेहरा बघून ते पण दुःखी होतात ना ताई. होतात ना. मग असं नाही करायचं. हम्म. थोडंसं स्वतःला सावरायला शिका बरं. हो हां, उद्यापासून एकदमच स्वतःला चेंज करा. मला ते भगत ताईचा नंबर पाहिजे होता. हां, मला या नंबरवर मेसेज करा. मी बर पाठवते. हां? चालेल चालेल. हां. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. मी असं नाही करायचं. हां? हो हो मी हे शेअर करते हां ताई. हा. हां, श्री स्वामी समर्थ.